फायनली बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा दिवस आमच्या आयुष्यात आला तर. नमस्कार, मी पूजा. तुम्हाला आत्तापर्यंत तर समजलेच असेल की ह्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे ते. डोहाळे जेवणाचा प्रोग्राम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही हॉस्पिटलला गेलेलो 9व्या महिन्याच्या सोनोग्राफीसाठी आणि त्या सोनोग्राफीमध्ये थोडे कॉम्प्लिकेशन सांगितलेले, म्हणून मी नंतर काही व्हिडिओज बनवले नाहीत. बरोबर 15 दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवत आहे, कारण आजचा दिवस खूप खूप जास्त खास आहे आणि हा दिवस आम्हाला लाईफटाईम आठवणीत राहण्यासाठी हा व्हिडिओ मॅन्डेटरी आहे. आज 1 ऑक्टोबर 2025. तर पहाटेच माझे वॉटर ब्रेक झाले. तेव्हा डॉक्टरांना कॉल केला तर त्यांनी हॉस्पिटलला ॲडमिट होण्याच्या तयारीनेच या असे सांगितले. म्हणून मग मी सकाळी टेरेसवर जाऊन थोडे वॉकिंग केले. त्यानंतर थोडेफार एक्सरसाइज केल्या, प्राणायाम केले आणि भगवंतांकडे खूप सारी एनर्जी मागितली. कारण जेवढी मी ह्या दिवसासाठी एक्सायटेड होती तेवढीच जास्त मला भीतीही वाटत होती. कारण जशी प्रेग्नन्सी राहिली मला तसे काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत होते. त्यामुळे जोपर्यंत हेल्दी बेबी माझ्या हातात येत नाही तोपर्यंत मला शांतता भेटणार नव्हती. त्यामुळे भगवंतांकडे खूप खूप साऱ्या प्रार्थना केल्या. त्यानंतर खाली येऊन ब्रेकफास्ट केला आणि जेवणामध्ये आईने पुरणपोळी बनवलेली तर त्याचा मस्त असा आस्वाद घेतला. कारण नंतर लवकर ह्या सर्व गोष्टी काही मला खाता येणार नव्हत्या. त्यानंतर माझ्या ह्या सुंदर नेलचा मर्डर केला, कारण आता मी आई होणार होती. भगवंतांचा आशीर्वाद घेऊन आम्ही हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालो. मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी सुरू होत्या. मनाला नॉर्मल डिलिव्हरीसाठी समजून सांगत होते आणि त्याचबरोबर खूप जास्त भीती पण वाटत होती. सर्व काही व्यवस्थित तर होईल ना असे प्रश्न येत होते. आणि त्यात हेही माझ्यासोबत नव्हते, कारण माझे हे अचानक वॉटर ब्रेक झाल्यामुळे त्यांना गुजरातमधून इथे येणे लगेच पॉसिबल नव्हते. म्हणून मी त्यांनाही खूप जास्त मिस करत होते. कारण माझी खूप जास्त इच्छा होती की त्यांनी डिलेव्हरीच्या वेळेस ते माझ्यासोबत असावे असे. पण काय करणार, परिस्थितीच अशी आहे. जाऊ द्या. गाडीमध्ये बेबीच्या संरक्षणासाठी रामरक्षाचे पठण करत होते. हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरांनी सोनोग्राफी केली तर त्यामध्ये वॉटर लेवल खूप कमी झाली आहे असे त्यांनी सांगितले आणि त्यात मला कळाही सुरू झाल्या नव्हत्या. त्यामुळे डॉक्टरांनी लेबर पेनसाठी टॅबलेट दिले आणि लेबर पेन सुरू होईपर्यंत मला अंडर ऑब्झर्वेशन ठेवले होते. त्यामध्ये बाळाच्या मोमेंट आणि हार्टबीट चेक करत होते आणि त्याचबरोबर माझा बीपीही चेक करत होते. 2 तासानंतर थोड्या थोड्या कळा सुरू होत होत्या आणि माझ्या डिलिव्हरीचा क्षण जवळ येत होता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली की सी सेक्शन. तर चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.